नमस्कार, मी सारिका. आजही दर्पण न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. राजुरा गोंडपिंपरी तालुक्यातील जोडणारा पुलियाचा अगदी जवळून बेकायदेशीर रेती उत्खनन. आरवी धानोरा नदी पात्राच्या प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सार्वजनिक बांधकाम धोक्यात. राजुरा व गोंडपिंपरी तालुक्यात जोडणारा महत्वाचा पुलाचा अगदी जवळून बेकायदेशीर पद्धतीने रेती उत्खनन सुरू होत असून त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आरवी धानोरा नदी पात्रातील लिलावा झालेल्या रेती गटात ही घटना घडून येत असून पुलियापासून अवघ्या काही मीटराच्या खोदकाम करून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू झालेली आहे. या उत्खननामुळे पुलाच्या पाया व संरक्षणाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाच्या याकडे केलेले दुर्लक्ष नागरिकांना खटकत आहे. शासन कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेली ही पायाभूत सुविधा टिकवण्यासाठी खबरदारी घेतली असा नागरिकांचा ठाम सुरू आहे. यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्खनन क्षेत्रात न कोणत्याही सर्वे नंबरचा फलक लावलेला नाही, ना क्षेत्राची स्पष्ट सीमा दर्शवलेली आहे. संबंधित अधिकारी फोनवर विचारणा केली असता त्यांना कोणत्याही घटनेचा सर्वे नंबर माहीत नसल्याचे स्पष्ट झालेलं आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिक विचारू लागले आहेत, कुणाच्या आशीर्वादाने पुलियाचा अगदी बाजूला रेती उपसा सुरू आहे. सार्वजनिक संपत्तीच्या रक्षणाची जबाबदारी कुणाची? पुलियाच्या देखभालीसाठी शासन विभाग जबाबदार असताना अशा बेकायदेशीर उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे वातावरण पसरले आहे. यामुळे भविष्यात पुलाचा भाग कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांची व सामाजिक कार्यकर्ते याची मागणी तातडीने कारवाई करा. या प्रकारचे तत्काळ चौकशी करण्यात यावे व दोषांवर कडक कारवाई करावी आणि पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उत्खनन थांबवावे, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते. और अपने पूरे परिवार के साथ देखते रहिए आजादी दर्पण न्यूज चैनल। यदि आपने अभी तक हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए। विदर्भ की आवाज सिर्फ एक ही चैनल पे, आजादी दर्पण न्यूज चैनल। धन्यवाद।